नमस्कार, मी कैलास टेकाळे, मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल। पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने कमी खर्चिक वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः माहिती या पाठातून आपल्याला सांगत आहे। हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे। पाठ क्रमांक 2, सायकल म्हणते मी आहे ना, मी आहे सायकल। काही लोक मला दुचाकीही म्हणतात। तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा फ्रान्स देशातील MD सीवर्क हे माझे जन्मदाते। 1876 साली HJ लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंततबकडी बसवली, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे। 1887 साली जॉन बॉयड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते। पहिली 200 वर्ष मी रखडत चालले, पण पुढची 100-150 वर्ष मी कधी थांबले नाही। माझा प्रचार आणि प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला। जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही। लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मात्र मीच आहे। आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात का माहिती आहे? एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी। तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरीही होईल, मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल। एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची आणि माझी संगत कायमची जुळते। आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये, तुम्ही कंटाळा करत नाही, मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता। साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणता। घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात, नाही का? कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो। माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही। लहान मुलांमुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं। आणि कधी आड रस्त्याला पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी। कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य। खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचं काम असेल तर त्यांचा वापर जरूर करावा, पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा। मी तुमच्यासाठी 2 दृष्टींनी लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक। ते कसे सांगते हे पहा। तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करायची गरज पडणार नाही। घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसं अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात, घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकारक शक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात। हा झाला आरोग्याचा फायदा। माझी किंमत तशी माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात। माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार नाही, मला पेट्रोल डिझेल लागत नाही, त्यातूनही पैसे वाचतात। शिवाय इंधन बचतही होते। माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही। या वैयक्तिक लाभांबरोबरच मी सामाजिक आणि राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते।
तो कसा आहे ऐकायचंय? आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते, त्यामुळे आपले चलन परदेशात जाते, ते वाचवायला हवे. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरात ह्या समस्या आता जीवघेण्या ठरत आहेत. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना त्याला पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. पॅरिससारख्या शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले बरं. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातली मी बिन गिअरची, आता मला गिअर पण लागले. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. चला तर मग धूम ठोकूया.